नमस्कार, मी संगीता आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आम्ही आहोत फ्लोरिडा USA मध्ये 6 दिवसांच्या ट्रिपवर आलो आहे आणि आज हा पहिला दिवस आहे वॉल्ट डिझनी मॅजिक किंगडम पार्कला. आमच्या मॅचिंग कपड्यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच. आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे, त्यामुळे सगळे खूप एक्सायटेड आहोत. सकाळी 7:30ला बाहेर पडलो आहे, कारण जितक्या लवकर जाऊ तितक्याच कमी वेळेत मला राईड्स कव्हर करता येतील. मॅजिक किंगडम हे थीम पार्क आहे, ज्यामध्ये सिंड्रेला कॅसल, तुम्ही ज्याबद्दल नक्कीच ऐकला असाल, तसेच बऱ्याच राईड्स, परेड्स आणि फायरवर्क्स यांचे अट्रॅक्शन आहे. आणि आत्तापर्यंत आपण बऱ्याच फेरी टेल्स बघितल्या, वाचल्या, त्याच राईडच्या स्वरूपात इथे अनुभवायला मिळतात. तर गाडी पार्किंगमध्ये पार्क करून आम्ही या बसमध्ये बसून इथे येऊन तिकीट स्कॅन केले, जे आम्ही आधीच ऑनलाईन काढले होते. त्यानंतर मेन पार्कला जाण्यासाठी या मोनोरेलमध्ये बसून फायनली पार्कमध्ये पोचलो. आधी थोडा वेळ कळले नाही आपण कोणत्या जगात पोचलोय, पण जाताच समोर हा कॅसल दिसला आणि काय आश्चर्य वाटलं, कारण इतकी वर्ष मूवीजमध्ये, कार्टून्समध्ये बघितलंय, वाचलंय याबद्दल. तो असा समोर बघून भारीच वाटलं. आता आम्ही पहिल्या राईडसाठी लाईनमध्ये थांबलोय. ही लाईन त्यासाठीच आहे आणि या राईडचं नाव आहे 7 ड्रॉप्स माइन ट्रेन. ही रोलर कोस्टर आहे. कुठे माई आहे? आता विनी द पू या राईडमध्ये बसायला चाललोय. इथे माधव कंटाळून झोपी गेला, पण राईडमध्ये बसताना मी त्याला उठवलं. ही राईड छोटी आहे, पण लहान मुलं खूप एन्जॉय करतात. त्याच्यानंतर राईड केली, तिचं नाव होतं द मॅड टी पार्टी. मग आम्ही गेलो चौथी राईड करण्यासाठी, जिचं नाव होतं डम्बो द फ्लाइंग एलिफंट. आणि आम्ही सोबत येताना भरपूर स्नॅक्स घेऊन आलो होतो, फळे घेऊन आलो होतो. त्यामुळे असं मुलांना भूक लागली की राईडच्या वेळीच वेटिंग लाईनमध्येच देत होतो. त्यामुळे बराच वेळ पण वाचत होता, कारण बऱ्याच राईड्सला 1 ते 1.5 तासाचा वेटिंग टाईम होता. त्यामुळे मुलांना भुका लागत होत्या, तर सोबत घेऊन गेलेले स्नॅक्स उपयोगी पडत होते. आणि असे अट्रॅक्शन्स पण होते, ज्यामध्ये तुम्ही डिझनी कॅरेक्टर्सना भेटू शकत होता. त्याच्यानंतर आम्ही अंडर द सी द जर्नी ऑफ द लिटल मरमेड ह्या राईडसाठी गेलो.
महत्त्वाच्या अट्रॅक्शन्समध्ये द डिझनी फेस्टिवल ऑफ फॅन्टसी परेड याचा खूप छान एक्सपिरियन्स आला, जी रोज दुपारी 3 वाजता असते. आणि ही परेड थोडी खूप मोठी वाटली मला, त्यामुळं मी हा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवला तुम्हाला. आणि आता ही मस्त परेड बघून आम्ही चाललो आहे ॲडव्हेंचर लँडमध्ये, जिथं पायरेट्स ऑफ द कॅरिबियन ही राईड केली. जर तुम्ही हा मूवी बघितला असेल तर तुम्हाला नक्की समजेल. आणि प्रत्येक राईड्सला अशा मोठ्या मोठ्या लाईन्स होत्या, दीड तासाचं 1 तासाचं वेटिंग होतं. त्यामुळं मुलं थकत होती, कंटाळत होती. पण ज्यावेळी तुम्ही अशा राईड्समध्ये शेवटी बसता त्यावेळी सगळा थकवा निघून जातो आणि खूप एन्जॉय करताय. म्हणजे सगळ्या राईड्स ह्या खूप एन्जॉयबल आहेत. Being worthy of Davy Jones. Give him a broadside. Gold
Denny! Quit your clucking. The gentleman wants the rum. Don't ya, boy? Maybe a treasure map and the key as well. What I wouldn't give to see the look on Captain Tax Powder's face. Now this whole palace, feel free to join in anytime. All will love her. आता आलो जंगल क्रूजसाठी, जिथं वेटिंग टाईम होता 55 मिनटं. पण या बोटीमध्ये बसून असं जायचं होतं. छान वाटलं, मुलं एन्जॉय करतात. प्राणी मात्र खरे नव्हते, पण मुलासाठी ही राईड चांगली. Oh my god. आता आलोय इट्स अ स्मॉल वर्ल्ड या राईडसाठी. यामध्ये स्लो मूव्हिंग बोट राईडद्वारे जगातील सगळ्या देशांचे कल्चरल रिप्रेझेंटेशन छोट्या बाहुल्यांद्वारे केले आहे. आणि हे सगळं बघत असतानाच अनपेक्षितपणे भारताचे पण मिनिएचर व्हर्जन समोर आले आणि काय भारी वाटले, काय सांगू. तर याच्यानंतर पण आम्ही 2-3 राईड्स अशा केल्या ज्यांचा व्हिडिओ करता येत नव्हता, कारण ते रोलर कोस्टर होते आणि त्यामुळं मग फोन पकडता येत नव्हता, तर मग ते व्हिडिओ राहून गेले. आणि आता आलो आहे आम्ही कॅसलजवळ सगळ्यात महत्त्वाच्या अट्रॅक्शनसाठी बघण्यासाठी. तर रात्रीचे 10 वाजलेत आणि ही सगळी गर्दी बघताय, लोक जमले सगळे एका ठिकाणी. तर इथं रोज रात्री 10 वाजता कॅसलवर लाईटिंग आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, तर तीच बघायला सगळे लोक जमलेले आहेत. आजच्या दिवसातल्या शेवटच्या सुंदर शो बरोबरच हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.